जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे रिक्त पोस्ट निघालेले आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जॉब्स बद्दल माहिती मिळत राहील। जिल्हा आरोग्य सातारा अंतर्गत ही काही पोस्ट निघालेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात। पदाचे नाव आहे स्टाफ नर्स। तर इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे GNM BSc नर्सिंग। रिक्त पदे ही 6 असणार आहे। संवर्ग EWS 6। एकत्रित मानधन इथे 20,000 देण्यात येणार आहे। तर स्टाफ नर्स 15वा वित्त आयोग अंतर्गत इथे GNM BSc नर्सिंग 4 पदे आहेत। 20,000 इथे मानधन देण्यात येणार आहे। जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ग्रॅज्युएट BAMS MBBS आणि इथे 35,000 सॅलरी तुम्हाला देण्यात येणार आहे। एकूण पदे इथं 11 असणार आहेत। तर ही जी भरती असणार आहे ही कंत्राटी पदभरती असणार आहे आणि ही 1 वर्षासाठी ही पदभरती असणार आहे। तर भरतीची प्रक्रिया इथं सांगण्यात आलेली आहे। तर इथे काय करायचे, सदर तुम्ही जे पद्धतीने अर्ज सांगितलेले आहेत, अर्जाचा नमुना दिलेला आहे त्याप्रमाणे अर्ज इथे भरायचे आहेत। तर अर्जासाठी तुम्हाला 150 रुपये इथे फी असणार आहे आणि हे पहा इथे सांगितले रक्कम ही ऑनलाईन जमा करायची आहे आणि अर्ज सादर करताना सोबत ऑनलाईन जमा केलेल्या रकमेची प्रिंट ही कार्यालयात सादर करायची आहे। तर इथे अकाउंट नंबर वगैरे दिलेला आहे आणि कार्यालयाचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। तर जाहिरातीच्या ज्या अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष असं वयोमर्यादा इथे सांगण्यात आलेली आहे। तसेच इथे कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाहीये। तर अंतिम जी निवड होणार आहे ती कागदपत्र आणि तुमच्या गुणानुसार इथे निवड करण्यात येणार आहे। तर 24/3/2025 ते 7/4/2025 पर्यंत इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत। त्यानंतर अर्जाची छाननी आणि निवड करण्यात येणार आहे। तर इथे पात्र उमेदवारांना तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत। तर इथे गुण कशा प्रकारे देण्यात येणार आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे। तर ह्या PDF मध्ये सर्व माहिती आहे, तुम्ही ही वाचून घेऊ शकता। तर इथे पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मध्ये तुम्हाला 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असतील तर त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स देण्यात येणार आहेत। तर कागदपत्रे काय जोडायची आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्हतेबाबतची जी प्रमाणपत्रे असतील ती सर्व वर्षाच्या गुणपत्रिका, राखीव उमेदवारांसाठी जातीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो वगैरे, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी जे काही प्रमाणपत्र दिले असतील ते, तसेच इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे। हा अर्जाचा नमुना तुम्ही याची प्रिंट काढून घ्यायची आणि हाताने अर्ज फिल करून ऑफलाईन जो ॲड्रेस दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्ससह सबमिट करायचं आहे। इथे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे, ते तुम्ही या PDF मध्ये पाहून घेऊ शकता। तुम्हाला ही PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक मिळेल ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकवरूनच तुम्ही ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही प्रिंट काढून हा अर्ज भरायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही तो सबमिट करायचा आहे। धन्यवाद।